मनस्वी डॉक्टर PG कुलकर्णी कोल्हापूर यांनी अनुभवलेली मनाला भिडणारी लेखमाला. मनस्वी माणसं, मनस्वीपणानं जगणारी, बोलणारी, वागणारी माणसं कमी होऊ लागलीत की काय असं मला हल्ली वाटू लागलंय. आपल्यावरील अन्यायाचा मनस्वीपणानं प्रतिकार करणारी माणसं अभावानंच आढळतात. मनस्वी लिहायला लागल्यानंतर वर्षभरात खूप माणसं भेटायची, पण हल्ली लिहायला विषयच सुचेनासे झालेत. माणसं मोबाईलमध्ये मग्न झालीत. व्हॉट्सॲप, फेसबुकवरती सारं आयुष्य शोधू लागलीत. एक प्रकारचं बोथटपण आल्यावर त्यांच्यातील मनस्वीपण कमी होऊ लागलंय. माणसांचा माणसांशी जिवंत संबंध यावा लागतो, तेव्हाच मनस्वीपणानं काहीतरी घडू शकतं. तो संबंध हल्ली दुरावत गेला आहे. कुटुंबातील सुद्धा एकमेकांशी बोलणं बंद होत चाललंय. नात्यातील संबंध मुके होऊ लागलेत. शिक्षण शिक्षकांशिवाय आणि खेळ क्रीडांगणाशिवाय होऊ लागलेत. माणसाचं खरं प्रकटीकरण होईन असं झालंय. मनस्वीपणानं हे खरं प्रकटीकरण आहे, त्याला माणूस दुरावू लागलाय. माझी दृष्टी अथवा कुवत ही सुद्धा अशी माणसं शोधण्यात कमी पडत असेलही. कुणावर तरी लिहावं अशी माणसं आणि कशावर लिहावं असे प्रसंग कमी घडत आहेत असं वाटायला लागलंय. पूर्वी निसर्गावर लिहितानाही शेवटी असंच वाटत होतं. खूप काही लिहिलं, आता विषय सुचत नाही तशी अवस्था आली. आणि माणसांवर लिहितानाही आता मला माणसं शोधणं आणि मनस्वी माणसं शोधणं अवघड वाटत आहे. माणसांच्या जगण्याची रीतच बदलत चालली आहे. संस्कृतीचं पाश्चात्तीकरण होऊ लागलंय आणि नाती नाहीशी होत आहेत. विज्ञानाच्या आणि ज्ञानाच्या विस्फोटानं माणसातील संवेदनशीलता बोथट करून टाकली आहे. संवाद, सहवास आणि सहवेदना आता माणसात पहिल्यासारखी उरली नाही. विज्ञानातून निर्माण होणाऱ्या सुविधा माणसाच्या जीवनाची एक बाजू प्रकाशित करू शकतात, पण दुसरी बाजू तशीच अंधारात राहते आहे. त्या बाजूला प्रकाशित करण्यासाठी गरज आहे ती प्रेमाची, स्पर्शाची, जाणीवेची, स्नेहार्द्रतेची, आणि ती गरज फक्त नात्यातील सहिष्णुताच भागवू शकेल. माझं माणसांचा शोध घेणं सुरूच राहील, कारण तो एक जीवनाचा अविभाज्य भाग आहे. त्यातील काही माणसं मनस्वी भेटतील तर काही बोथट, सारीच भोगी असतील असं नाही. एखादा त्यागीही निघेल. काही प्रेमळ, काही रागीट, काही शांत, तर काही वादळी. अनेक अनुभव येत राहतील. माणसांचा शोध शेवटी स्वतःच्या शोधाकडे घेऊन जाणारा शोध असतो. स्वतःचा शोध हा जीवनातील सत्याच्या शोधाकडे घेऊन जातो. आणि सत्य सापडलं की नाही हे महत्वाचं नाही, पण त्याचा शोध घेत राहणं हे मात्र महत्वाचं असतं. जगण्याच्या दोन बाजू, एक ज्ञानाची तर दुसरी विज्ञानाची, दोन्ही बाजू प्रकाशमान होणं गरजेचं आहे असं हल्ली मला वाटू लागलंय. मनस्वी फक्त रेडिओ ऑरेंजवर.